मित्रांनो, हातात चाबूक म्हणून जिवंत साप वापरणारे चांगदेव महाराज तुम्हाला माहित असतील. पण त्यांनी मौन धारण करून 1400 वर्ष जिथं तपश्चर्या केली, ती जागा तुम्ही पाहिली आहे का? चला दाखवतो. तर नमस्कार मंडळी, मी सॅम. हा बोबदेव घाटातला सुंदर व्ह्यू एन्जॉय करत मी आलोय सासवड मधील करा नदी काठावर असलेलं हे सुंदर चांगावटेश्वर मंदिर बघायला. या दगडी पायऱ्या चढून आतमध्ये गेल्यावर दिसणारं मंदिर म्हणजे यादवकालीन स्थापत्य शैलीचा म्हणजेच पांडवकालीन आणि हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा एक सुंदर नमुना आहे. या मंदिराला ऐतिहासिक दृष्ट्या खूप जास्त महत्व आहे. जसं की चांगदेव महाराजांनी तपश्चर्या करून त्या शिवलिंगाची स्थापना केली. या ठिकाणी मौन धारण करून त्यांनी 1400 वर्ष तप केला होता असं म्हणतात. संत चांगदेवांनी नित्यपूजेचं शिवलिंग जमिनीतून प्रकट झाल्याचं मानलं जातं व त्यावर हे मंदिर बांधले. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पुरातन दगडी बांधकाम आणि त्यावरचं सुंदर कोरीव नक्षीकाम, शांत परिसर आणि संत चांगदेवांची साधनाभूमी. आणि विशेष म्हणजे वालू या मराठी पिक्चरचं शूटिंग सुद्धा इथं झालंय. या मंदिरापासून जवळच तुम्हाला संगमेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आणि सरदार पुरंदरेवाडा सुद्धा बघता येईल. तर मित्रांनो, अशा शांत, सुंदर आणि निसर्गरम्य मंदिराला एकदा तरी अवश्य भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला विसरू नका.